निघालोय अहमदाबादवरून. पार्टी संपली, कुठे झोप लागते कुठे नाही. मग हा बघा रायडर चालू आहे लगातार 80-82. आता खूपच जाम आहे. एक झोप काढा, नंतर बघा तुम्हाला किती बरं वाटेल. बघा चालू झाला पाऊस, समोर बघा किती पाऊस आहे. झोपल्यासारखं झालंय, तर झोपू आणि मग हाय गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. आता मी इथून निघालो आहे अहमदाबादवरून. पार्टी संपली भरली मध्ये पूर्ण भरलेल्या गाडी भरून मग आता निघालो आहे मी. आणि इकडे त्या साईडला बंगला होता, भरली पार्टी संपली आणि निघालो आहे आता इथून. आता मॅपमध्ये लावतो 500-550 किलोमीटर आहे. तर आता बघू, आता वाजले 1 वाजत आलाय. तर बघूया आता कुठे झोप लागते कुठे नाही. मग झोप लागली तर थांबूया आणि नाही तर मग चालत राहूया. आलो तर रोड बघूया कसा असेल पुढे. खरं सांगू गरम व्हायला लागलं अरे, एवढा पाऊस पडला इथे तरी पण गरम होत आहे. मी आता सिटीमध्ये, अहमदाबादच्या सिटीमध्ये. आणि तुम्ही पाठचा ब्लॉग बघितलाच असेल मी इथे किती ट्रॅफिक होतं ते. दुपारी जेव्हा सकाळी येत होतो तेव्हा किती ट्रॅफिक होती, माणसं. आता पण थोडी ट्रॅफिक चालूच आहे, म्हणजे एवढं पण खाली नाही रोड. आणि रात्री 1 वाजलं, 1:13 झाले तरी पण आज एवढी ट्रॅफिक, म्हणजे माणसं आहे तरी पण बाहेर. आता इथून 537 किलोमीटर आहे. 11 तास 14 मिनटं दाखवत आहे. इथून आता राईट आहे. आलो तसंच जायचं आहे, आलो तसंच रोड चांगला होता. हा बघा रायडर, मुंबई राईट वरती बोर्ड लिहिला आहे. आता सिटीमधून राईट मारला हायवेसाठी. हा वडोदरा एक्सप्रेसवे चालू झाला आहे. आता इथून सरळ मग मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे लागेल. मग त्यानंतर मग तिकडून परत त्या साईडने, पण तिकडून पण रस्ता खराब आहे. आता इथून सरळच आहे. किती माहिती काय, 79 किलोमीटरला लेफ्ट आहे. आणि NE1 तो हायवे लागेल. टोल नाका पास केला. टोल नाका पास करून मग आता इथे थांबलो. इथे जरा पिऊया आणि मग पुढे निघूया. पुढे अजून भरपूर रस्ता लांब करायचा आहे. मजा येणार आहे पुढे. व्हिडिओ बघतला आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी चालू आहे लगातार 80-82. स्मूथ रोड आहे, एकदम स्मूथ आहे. पण अधूनमधून खड्डे येतात आहे, ते बघावं लागतं. बाकी स्मूथ रोड आहे एकदम. अजून पण 27 किलोमीटर आहे NE1 यायला. एक्सप्रेसवे, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे. आणि अजून पण सरळ चालू आहे. आता वाजले 2:24 झाले. सरळच एकदम. आणि ट्रक पण भरपूर आहे, असं नाही की नाही आहे. ट्रक पण आहे, भरपूर आहे. कधी इकडून कधी तिकडे, कधी या साईडला तर त्या साईडला. पुढे बघू शकता किती ट्रक आहे. बघा हा लेफ्ट मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे. आणि इथून सरळ मुंबईला जातो. पाठून लेफ्ट मारला तर दिल्लीला जाईल. पण अजून रोड तयार नाही झाला आहे, त्याला टाईमच लागेल अजून. तर सरळ पण दाखवत आहे, सरळ 10 तास 6 मिनटं सरळ पण आहे. सगळे इथूनच चालले, आपण पण इथूनच जाऊया.
म्हणजे सगळे इथून चालले असं काही नाही, पण तिथून तो पूर्ण रोड खराब आहे. नंतर पाठची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला कळेल. मी ती या साईडने चाललो होतो. यावेळेस आपण सरळ जाऊया, सरळ जाऊन बघूया. रोड चांगलाच आहे नो डाऊट, पण अधूनमधून खराब होतो. म्हणजे मधले मधले पॅच खराब आहे, बाकी काय नाही त्रास. आज सरळ सरळ मुंबईलाच जाईल हा. तो रोड खराब नसताना मग मी एक वेळेस गेलो असतो त्या साईडने, पण तो रोड खराब आहे तिकडे, त्यामुळे मग इथूनच जाऊया सरळ सरळ. हा लवकर पोचवतो. हे बघा, हे बघा इकडे पाणी भरलेलंच आहे अजून पण. वडोदरा, आता वडोदरा येते ना, म्हणून वडोदरामध्ये सगळं पाणी भरलेलं आहे. अजून पण पाणी भरलेलं आहे ते बघा. अधूनमधून तुम्हाला पाण्याचा इफेक्ट दिसत असेल. अजून पण सरळ सरळच आहे. आता दुसरा हायवे लागेल. इकडून एकच रस्ता पकडायचा आहे, राईट पकडून ठेवायचा आहे. हा रस्ता चुकला वाटतं. याला वडोदरा सिटीमध्ये जायचं वाटतं. आपण इथून मुंबई इथून सरळ, आणि वडोदराला जायचं असेल तर तिथून सरळ. आता आपला हायवे लागला डायरेक्ट इथून मुंबई. आता NH-48 पकडूनच ठेवायचं आहे. इथून सरळ सरळच एकदम. पुढे थोडी ट्रॅफिक दाखवत होतं, पण बघूया आता पुढे किती ट्रॅफिक आहे काय नाही. आता इथून रोड बघा असाच खराब येणार आहे. आता बघून चालावं लागणार आहे. चाललोय सरळ सरळ चाललोय. 3:18 इथून 415 किलोमीटर दाखवत आहे. आणि आता जाम चालू होईल. लाल दाखवत आहे. आता खरंच लाल आहे की बघूया आता पुढे चालूनच. हा खरंच जाम आहे. जाम चालू झालंय. आता हे कसलं जाम आहे काय जाम आहे ते माहित नाही एक्झॅक्टली. आता मस्त आहे की एक एक गॅप काढावा लागेल. नाही गाडीच्या पाठीच गाडी ठेवूया. जिकडे गॅप भेटेल. इथे टायर पंक्चर झालाय. बसचा टायर पंक्चर झालेला. गॅप अशा ठिकाणी काढायचा जिकडे कॉन्फिडन्स असेल आणि माहिती असेल. ट्रॅफिक तर आहेच. ब्रिजच्या खालून यावा की नको यावा तोच विचार करत होतो. आता खूपच जाम आहे. कसं तरी टाकू आता बघूया. एकदा लेफ्ट साईड दिली ना मला, लेफ्ट साईडला थोडी थोडी जागा करून मी घुसू शकतो, पण त्या साईडला पण जागा नाही आहे. आता हे ट्रॅफिक बघूया किती वेळ लागतंय. आता वाजले 3:31. आता तिकडे गेल्यावरच कळेल.
सगळे हॉर्न मारतात आहे. सगळे हॉर्न मारतात आहे. आपले आपले हॉर्न दाखवतात आहे कसे आहे ते. गाणे काय चालू आहे. ह्या ब्रिजमुळेच, हा ब्रिजमुळेच आहे बघा. हा 2 पदरी रोड आहे, म्हणजे 3 लाईनचा होता आणि झाला 2 लाईन, आणि त्यात पण खड्डे भरपूर, म्हणून एवढा जाम आहे ना, एवढा जाम आहे ना बेकार. आणि मी काय पटकन आलो आहे, एवढा फटाफट जाम लवकर खाली गेला ना. मी आता बारूदच्या पहिला आहे, जिकडून आपण लेप मारलेला ना दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर जाण्यासाठी. या हॉटेलमध्ये थांबलो होतो, जरा थम्सअप बिम्सअप पिला, फ्रेश बीच झालो आणि गाडी इथे पार्किंग केली होती. आता इथून मग निघतो आहे. इथून निघूया. इथून किती किलोमीटर असेल, इथून 364 किलोमीटर आहे. 8-9 तास लागणार आहे. मग गाडी काढूया आणि निघूया पुढे. आणि झोप तर येत नाही आहे काहीच, झोपलो होतो मी, तर मला झोप नाही येते. पुढे बघूया, झोप आली तर मी झोपून जाऊया, जास्त रिक्स नाही घ्यायची. डिझेल टाकलं आताच, 29चं बसलं. 90 लिटर आहे, 32चं बसलं. इथून निघूया पुढे. आता इथून आता 334 किलोमीटर बाकी आहे. आणि भरपूर ट्रॅफिक वाढले, म्हणजे ट्रक भरपूर वाढले आज. आता बघा धूळ, बघा धूळ धूळ धूळ. आणि एवढे खड्डे झाले ना, काय सांगू आता. हे बघा, आणि ट्रक भरपूर झाले. आता 5:45 झाले. आता सकाळ पण होईल. धूळ पण भरपूर आहे आणि वरून खड्डे पण भरपूर आहे. अधूनमधून असे झप करून खड्डे येतात, कळत पण नाही. आणि ट्रक तर एवढे वाढले ना, म्हणून माझी खूप कमी स्पीड झाली आहे. आता हा बघा, आता ह्या साईडने नाही जाऊ शकत. आता ही अशी आता हे अधूनमधून पॅच येणार ना खराब, तर मजबूत ट्रॅफिक होणार. ट्रक तर एवढे वाढले ना अचानक, खूपच ट्रक वाढले. आता इथं दाखवते 1:30 मी पोहोचेल मुंबईला. म्हणजे जिकडे जायचं आहे, म्हणजे प्रॉपर मुंबई सेंट्रलला घरी. खड्डे बघा, आणि त्यावर धूळ बघा. पाऊस तर कुठेच नाही आहे आतापर्यंत, कुठेच नाही भेटला, पूर्ण सुक्कच होतं. हे बघा, हळूहळू आता सकाळ होते. काय मस्त दिसतंय बघा तुम्हाला पण. आता ब्लॉग करायला पण मजा येईल. 6 वाजायला आले आणि बस पण भरपूर आहे या लाईनीपासून. म्हणजे मी आज पहिल्यांदा एवढं बस बघितल्या. भरपूर बस आहे, बेकार. सगळं बसवाल्यांना तेच ओव्हरटेक करत आलो आहे. म्हणजे एकदा तरी बस दिसली ना, त्या पाठवत 4-5 बस असतात. भरपूर बस आहे. हा रोड तर अधूनमधून एवढा खराब येतो ना, बेकार खराब आहे. आणि धूळ बिळ तर आहेच आहे. काय आता सांगू, धूळ बघा किती. भेटू आता पुढे, तिकडे वेळ भेटेल तिथे. आता व्ह्यू मस्त मस्त येतील. रात्रीचे काय व्ह्यू नाहीत, काय नाहीत.
पुढे पाऊस वाटतोय मला, असा काळे ढग आहे वरती, मध्ये थेंब पण आले होते. आता बघूया पुढे काय होतं. हे बस बघा, तिन्ही लागोपाठ बस आहे. तिकडे मजबूत पाऊस आहे बहुतेक. आता जाऊच तिकडे, आता कळेलच. वाटतं तर आहे तिकडे मजबूत पाऊस आहे. हे बघा पाऊस पडायला आलाय, म्हणजे थेंब पडतात आहे हळूहळू. आता पुढे पाऊस भेटेल मला असं वाटतंय. इथपर्यंत तर काहीच नव्हता. आणि आता थोडी थोडी झोप पण यायला लागली आहे. म्हणजे असं वाटतंय, अजून प्रॉपर आली नाही आहे. झोप तर येणारच, रात्रभर जागा आहे, कसा नाही झोप येणार. आणि एवढा ॲक्टिव्ह राहिलो कारण या ट्रकांमुळेच. ट्रक भरपूर होते आणि त्यांना ओव्हरटेक करता 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 कळालंच नाही एवढा पुढे आलो. कधी इकडून जा, कधी तिकडून जा, इकडे जा, तिकडून जा, सिग्नल दे, हे दे. त्यामुळे ना माणूस ॲक्टिव्ह राहतो आणि झोप नाही येत. आणि असं सरळ रस्ता असेल ना, समृद्धी महामार्ग झालं, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे झालं, ते सरळ रस्ते. आणि त्यासाठी झोप पूर्णच पाहिजे. झोप पूर्ण असेल तरच त्या रोडवर गाडी चालू शकतो. आणि समजा झोप आलीच, मी तर बोलतो 1 तास अर्धा तास एक झोप काढा, नंतर बघा तुम्हाला किती बरं वाटेल. ॲटलिस्ट अर्धा 1 तास तरी तुम्ही झोप काढली ना, फ्रेश वाटेल. आणि तुम्ही नंतर मग परत प्रवास चालू करायचा. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, मस्त आहे. बस तर तुम्हाला बोललो भरपूरच आहे, लगातार 2-3 असतात. बघा 2 आहे पुढे मागे, बघा तिसरी एक तिकडे पुढे. आता बघू, तिकडे झोप आली तर मी कुठेतरी लावेल आणि झोपून जाईल. तर बघूया आता. हे बघा ट्रक किती तुम्हाला दाखवतो आता मी. त्या साईडला, या साईडला. वरती ढग बघू शकता किती भरलेलं आहे. रात्रीपासून एक पाऊस नाही लागला आहे बघा. 1 बस, 2 बस, 3 बस, 4 बस. आणि सगळ्या गुजरातच्याच आहे. सुरतच्या पाठी आहे थोडं. इथून 296 किलोमीटर दाखवत आहे. टोल नाका पास केला आता, 6:30 वाजले आणि भरपूर ट्रक वाढले आता. आता टाईमच लागेल जायला. आता असं हळूहळू चालावं लागेल, एका पाठोपाठ एक. त्यांनी जागा दिली तर आता जागा भेटेल. चालू झाला पाऊस. समोर बघा किती पाऊस आहे. रात्रभर नाही भेटला, पण सकाळी सकाळी भेटला पाऊस. व्ह्यू एकच नंबर, भारी दिसतंय ना. मग लवकर लवकर लाईक करा,
आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे बाजूला चांगला हायवेवरून जाताना इथे बाजूला चांगला व्ह्यू भेटला आणि मग बोललो इथेच झोपूया थोड्या वेळ. आता थोडा वेळ झोपतो इथे, थोडं झोपल्यासारखं झालं आहे तर झोपू आणि मग पुढचा रस्ता पुढे करूया. कधी उठतोय किती वाजता उठतोय बघूया आता काय होत आहे. आता वाजले 7 वाजत आले, 6:45 झाले. तर थोडा वेळ झोपतोय, अर्धा 1 तास 1.5 तास झोपतो, मग पुढे निघूया. पुढचा व्ह्यू मस्त आला आहे, मस्त थंड हवा. फॅन आहेच आपल्याकडे, फॅन लावून. तर मग हा पण ब्लॉग इथेच एंड करूया कारण खूप मोठा होईल हा ब्लॉग. तर जायचे पण वेगळे करूया, 2 वेगळे करूया. तर इथून पुढे तुम्हाला कळेलच मी घरी कसा पोहोचेल. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.